मित्रांनो, YouTubeने त्याच्या मॉनिटाइज मध्ये 3 नवीन अपडेट केले आहेत आणि मित्रांनो हे अपडेट शांतपणे कोणाही न सांगता कसे केले, पण क्रिएटरसाठी हे खूप उपयोगी अपडेट्स आहेत। मी सर्व अपडेट तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे समजावून सांगणार आहे। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अशा व्हिडिओज मी तुमच्यासाठी नेहमीच बनवत असतो। सर्वात पहिला जो अपडेट आहे तो तुम्हाला मिळेल तुमच्या YouTube स्टुडिओ मध्ये। तुम्ही जाऊन पाहू शकता। तुम्हाला YouTube स्टुडिओ मध्ये जायचं आहे आणि मग ऑल कमाई सेक्शन मध्ये जायचं आहे आणि त्यात खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली तुम्हाला प्लेयर ऑफ एज्युकेशन दिसेल। आता हा जो अपडेट आहे त्याबद्दल मी तुम्हाला 3-4 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की असं काही येणार आहे। आता शेवटी तो हा अपडेट आला आहे। यावर तुम्ही क्लिक केला तर इथे तुम्हाला वाचायला मिळेल, इथे फक्त तुम्हाला ते टर्न ऑन चालू करायचं आहे। याचा सोपा अर्थ असा आहे की जर तुमचा व्हिडिओ कुठल्या क्लासरूम मध्ये शिक्षणासाठी निवडला गेला तर तिथे त्या व्हिडिओ मध्ये जाहिरात म्हणजे ऍड दिसणार नाही, पण तरीही तुम्हाला YouTube पैसे देईल आणि जो व्हिडिओ YouTube वर आधीपासूनच चालू आहे तोही चालत राहील आणि तुमची कमाई अर्निंग देखील होत राहील। मुळात बेसिकली बरेच कॉलेजेस आणि किंवा जिथे क्लासरूम आहेत अशा अनेक संस्था आहेत त्या YouTubeला पैसे देतील आणि तुमचा व्हिडिओ क्लासरूम मध्ये प्लेयर फॉर एज्युकेशन वर प्ले केला जाऊ शकतो। त्यामुळे तुम्ही फक्त ते टर्न ऑन करा। जर तुमचा कोणताही व्हिडिओ प्लेयर फॉर एज्युकेशन मध्ये प्ले झाला म्हणजे एक वेगळा प्लेयर असतो जो मुळात क्लासरूम मध्येच वापरला जातो, तो व्हिडिओ चालतो जिथे जाहिराती ऍड्स येणार नाहीत, पण तरीही तुम्हाला पैसे मिळतील। म्हणजे तुमची कमाई दोन्ही प्रकारे होईल, नॉर्मल पद्धतीने आणि या पद्धतीने। म्हणून हा फीचर तुम्ही टर्न ऑन करू शकता। जर तुम्हाला हा फीचर मिळाला असेल तर आता दुसरा जो अपडेट आहे त्याचं नाव आहे क्रिएटर पार्टनरशिप। हे तुम्ही नीट समजून घ्या। आधी काय होतं की तुम्हाला एक ब्रँड कनेक्ट बद्दल आणि क्रिएटर दोघांना जर एकत्र केलं तर त्यातून एक प्रॉपर क्रिएटर पार्टनरशिप तयार होते। आता ही जी नवीन सिस्टम आली आहे या नवीन अपडेट मध्ये तुम्हाला काय मिळणार, ब्रँड स्वतः तुम्हाला अप्रोच करतील। तुम्ही तुमचा मीडिया किट तयार करून ठेवू शकता। यात काय होणार, तुमच्या ऑडियन्सचा डेटा ब्रँड सोबत शेअर होईल आणि तुम्ही ब्रँड साठी ओपन कॉल मध्ये अप्लाय करू शकता। म्हणजे ओपन कॉल सुरू होईल जिथे खूप सारे ब्रँड तुम्हाला दिसतील। कोणी इतक्या पैशाचा कॉट देत आहे, कोणी वेगळा, नंतर तुम्ही कोणालाही अप्लाय करू शकता। जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर म्हणजे येणाऱ्या काळात या सिस्टम मुळे तुम्हाला जास्त ब्रँड डील मिळतील, ज्यामुळे तुमची अर्निंग वाढेल। पुढचा अपडेट आहे पेमेंट ऍक्टिव्हिटी ओव्हरव्ह्यू। आता समजून घ्या हा अपडेट कसा आहे। आधी काय होत होतं की इस्टिमेट अर्निंग काही वेगळीच दिसायची आणि फायनल अमाउंट काही वेगळाच असायचा, खूप कन्फ्युजन व्हायचं। पण आता काय झालंय, आता एक नवीन फीचर्स आलं आहे। क्लिअरली लिहिलेलं आहे की YouTube काय करणार आहे। YT स्टुडिओच्या अर्निंग सेक्शन मध्येच इस्टिमेट आणि फायनल अर्निंग दोन्ही दाखवणार आहे। जितकेही तुमचे चॅनल लिंक्स आहेत त्यांची अर्निंग सुद्धा तिथेच दिसणार आहे। जे काही ऍडजस्टमेंट असतील ते सगळे तिथेच अपडेट होतील आणि पेमेंटची जी कंप्लीट टाइमलाईन तुम्हाला इथेच दिसणार। तर एकंदरीत पाहिलं तर हा अपडेट खूपच जबरदस्त आहे। आता अर्निंग पाहण्यासाठी तुम्हाला ऍडसेन्स वर जास्त डिपेंड राहावं लागणार नाही, कारण हे सगळे फीचर्स तुम्हाला YouTube स्टुडिओ मध्ये ऍप्लिकेशन मध्येच मिळणार आहेत। तर हे होते मॉनिटायझेशन अपडेट्स। तुम्हाला यापैकी कोणता अपडेट जास्त आवडला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।